न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. भारतीय जैन संघटना नाशिक रोड श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित श्री रसिकलाल धारीवाल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने त्याचप्रमाणे श्री बालक रामजी गुप्ता यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गिरी असोसिएट कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने 27वे भव्य मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकच्या पेठ रोड परिसरातील धारीवाल हॉस्पिटल या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील डाग तसेच नाकातील बाह्य विकृती यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर आरोग्य आणि आदिवासी विकास राज्यमंत्री भारती पवार, डॉक्टर लॅरी वेस्टाईन, कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोरजी साखला, गिरीशजी गुप्ता, नंदलालजी पारख, सतीशजी लुंकड, राजेंद्रजी मंडलेचा, दीपकजी चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित कुमार सुराणे यांनी केले. डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांनी सुरू केलेल्या या शिबिराचं हे 27वं वर्ष असून नाशिक रोड विभागामार्फत सातत्याने या शिबिराचं आयोजन करण्यात येत असतं. जवळपास 5000हून अधिक रुग्णांवर या शिबिरामार्फत उपचार करण्यात आले. आपण सगळेजण जाणता गेल्या 27 वर्षापासून डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारानं प्लास्टिक सर्जरी कॅम्प घेण्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये झाली आणि नाशिकचं हे 22वं वर्ष आहे. नाशिक रोड शाखेनं सातत्यानं मधला कोविडचा काही काळ सोडला तर दरवर्षी अशा पद्धतीचं कॅम्पचं आयोजन नाशिकमध्ये केलेलं आहे आणि आत्तापर्यंत 5000पेक्षा जास्त पेशंटच्या सर्जरीज या झालेल्या आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नाशिक रोड टीमच्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. यावर्षी या ठिकाणी RMG हॉस्पिटलच्या अत्यंत सुंदर प्रांगणामध्ये आपण एकत्रित आलेलो आहोत आणि या ठिकाणीही आपल्या सगळ्यांचे ऑपरेशन्स डॉक्टर लॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर रीतीने पार पडतील आणि आपण जो विचार मनात घेऊन आलेला आहात तो पूर्णत्वाला जाईल. आपली चांगल्या पद्धतीची सर्जरी होऊन आपण इथून पुढे सुद्धा आनंदाने जीवन जगू शकाल अशा पद्धतीची शुभेच्छा आम्ही आपल्याला देतो. BJSचे संस्थापक आदरणीय शांतीलालजी मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 38 वर्षापासून भारतीय जैन संघटना सामाजिक सेवा, शैक्षणिक विकास, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. नंदकुमार साखला, डॉक्टर लॅरी वेस्टाईन यांनी देखील डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांचे हे कार्य सतत सुरू राहावं म्हणून या शिबिरात ते आपली सेवा देत आहेत. One of the things in Judaism, I'm a Jew, is the fact that we have a concept called Tikkun Olam. Tikkun Olam means everybody has a responsibility to make the world a better place. In Israel, in the USA, and myself, we are dedicated to making the world a better place. That's one of the reasons why I come here. That everybody should be peaceful, have a happy existence with each other, to have prosperity and health and a normal life. And may all the young girls and men who come to see me achieve their destiny, finding a marriage suitably. God bless them, as Dr. Dixit. Thank you.
यानंतर डॉक्टर भारती पवार यांनी देखील या उपक्रमासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या. मला जेव्हा त्या दिवशी मी भाऊशी बोलले, त्यांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी असा कॅम्प करतो आणि आता 27वं वर्ष आहे. डॉक्टर दीक्षितांच्या पासून जवळपास 27 वर्ष एक सेवेचं व्रत घेऊन एखादा व्यक्ती पुढे येतो, त्याला तुम्ही सगळे जॉईन होता आणि मग तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही आता हे व्रत पुढे चालू ठेवायचं. मला वाटतं आज असे अनेक अडचणी आहेत. प्लास्टिक सर्जरीचा विषय खूप मोठा पण आहे. एक डॉक्टर म्हणून तर मी एवढंच म्हणते की प्लास्टिक सर्जरी हल्ली करताना लोकांना खरं तर आधी मार्गदर्शन लागतं. नेमकं काय आहे, कुठल्या सर्जरी, किती वेळ लागणार, किती खर्च येणार, त्यातले तज्ञ कुठे आहेत, किती आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही विचार करतो, मी एक डॉक्टर म्हणून विचार करते, तर मनात खूप प्रश्न असतात आणि त्या लोकांसाठी आपण जर एक मदतीचा हात घेऊ शकलो तर खऱ्या अर्थाने त्या सिस्टीमवर लोकांचा विश्वास वाढायला. आणि हल्ली सर्जरी खूप वेगवेगळ्या, म्हणजे प्लास्टिक सर्जरीला वेगवेगळे कारण आहेत. ती जशी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी असते तशी कॉस्मेटिक पण असते. बऱ्याच वेळा काही ट्रॉमा, इंजुरी होतात किंवा काही डिफेक्ट, बर्थ डिफेक्टपासून असतात. अशा वेगवेगळ्या कारणांमध्ये काही आजार असतात. बर्थ इंजुरीसारखी इंजुरी असते, म्हणजे असे इतके कारण आहेत आणि त्याच्यानंतर अशा सर्जरी कराव्या लागतात. आणि त्या सर्जरीमधनं फक्त ती सर्जरी नाही होत, तर त्या व्यक्तीचं आयुष्य पण बदलतं. एक छोटीशी सर्जरी त्या व्यक्तीच्या पूर्ण जे म्हणतो व्यक्तिमत्व ते बदलून टाकतं. आणि कॉस्मेटॉलॉजीला आज किती व्हॅल्यू आहे हे काय कोणाला सांगायला नको. सगळ्यांना छान सुंदर दिसायला, छान राहायला किंवा एक ॲपियरन्सच्या दृष्टीने विचार केला तर ही सर्जरी ॲपियरन्स बदलतेच, पण त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स बदलतो. आणि हे छोटासा कदाचित हे असू शकतो, पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होतो. या कार्यक्रमाप्रसंगी ललित कुमार सुराणा, रोशन टाटिया, मनीषा प्रशांत छाजेड, रोहित बम, लालाभाऊ जैन, विजयजी भंडारी, बच्चनजी दाढीवाल, तर मनोजजी घडियाळ, विजयजी चोरडिया, मनोजजी मंडलेचा, संजयजी चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय जैन संघटना नाशिक रोड विभागातर्फे आज दिनांक 13 जानेवारी ते 15 जानेवारी रसिकलाल माणकलाल धारीवाल हॉस्पिटल येथे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये भारतातून कुठलेही लोक आले, जे लोकांचे अगोदर जन्मताच त्यांचे जर होठ फाटलेले असतील किंवा चेहऱ्यावर काळे डाग असतील तर त्यांना आपण मोफत याची सेवा देतो. ही सेवा देण्याकरता अमेरिकेतले प्रसिद्ध डॉक्टर लॅरी वाइनस्टाईन हे येतात आणि 3 दिवस लोकांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मी ललित कुमार सुराणा विभागीय अध्यक्ष करतो. तसेच नाशिक रोड विभागातर्फे पण मी आपणास आवाहन करतो. हे शिबिराचे 27वे वर्ष असून संपूर्ण भारतभर 3 लाखापेक्षा जास्त सर्जरी डॉक्टरांनी केलेल्या आहेत. हे शिबिर कैलासवासी डॉक्टर शरदकुमारजी दीक्षित यांच्या स्मरणार्थ पण होतं आहे. त्यांनी सुरुवातीला ही सेवा आपल्याला भारतात मोफत उपलब्ध करून दिली. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.